झिरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. बातमी अमित शहांच्या एका आश्वासनावर ठाकरे बंधूंनी केलेल्या टीका टिप्पणीची. 5 राज्यांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातले 3 राज्य महाराष्ट्राचे शेजारी आहेत. त्यामुळे तिकडे काय सुरू आहे याकडे आपल्या राजकारण्यांचेही लक्ष लागलेले असतेच. 2-3 दिवसापूर्वी मध्य प्रदेशात गृहमंत्री अमित शहांनी एका प्रचार सभेत भाषण केलं. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं तर अयोध्येतील राम मंदिर दर्शनाची मोफत सोय केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय आणि विरोधकांनी खरपूस टीका केली. त्यात महाराष्ट्रातूनही अनेक नेते सामील झाले. एकेकाळचे मित्र पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंनी त्यात आघाडी घेतली आहे. उद्धव यांनी थेट निवडणूक आयोगालाच भाजप विरोधात पत्र लिहिलंय. याची माहिती देण्यास त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. खरं तर त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारवाई क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी निवडणूक आयोगाकडून ही स्पष्टता मागितली आहे. अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे यांनी सुद्धा एक वेगळी पत्रकार परिषद घेत याच मुद्द्यावर खास आपल्या ठाकरे शैलीत भाष्य करत भाजपला धारेवर धरले. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा एक प्रश्न आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, भाजपकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन केलं जातंय. उद्धव ठाकरे यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. लोकसभा निवडणूक अवघ्या 4 ते 5 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. तेलंगणामध्ये भाजप स्पर्धेत नाही. मिझोराममध्ये मित्रपक्ष आहेत. त्यातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या वेळाप्रमाणे काँग्रेसच्या बाजूनं वातावरण आहे, अशी हवा आहे. भाजपला फक्त राजस्थानात परिस्थिती अनुकूल असल्याचं ओपिनियन पोल सांगतायत. त्यामुळेच अमित शहा यांना मोफत अयोध्या दौऱ्याचं आश्वासन द्यावं लागलं का? मोदींच्या जय बजरंग बली म्हणा आणि मतदान करा ह्यावर नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे ते बघूयात झिरो आवरच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो. मोफत अयोध्या वारी भाजपातर्फे करावी ही आमची आग्रही मागणी आहे. टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. 5 राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशा वातावरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशात प्रचार सभा घेतली. त्यात त्यांनी मध्य प्रदेशात भाजप सरकार आलं तर मोफत अयोध्या वारी घडवू असं आश्वासन दिलं. और माताएं बहनें विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना? करना है या नहीं करना है? खर्चा होगा ना? होगा ना? मगर मैं कहता हूं नहीं होगा. आप 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो. भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलल्ला का दर्शन करा देगी. या आश्वासनानंतर भाजप विरोधी पक्षांनी टीका केली नसती तरच नवल. त्याला आज महाराष्ट्रातून सुद्धा ठाकरी तडका मिळालाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळी पत्रकार परिषद घेतली. दोघांच्याही बोलण्यात एक समान धागा होता, तो म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कामावर त्यांनी केलेली टीका. ज्या अर्थी आमचे माननीय पंतप्रधान मतदान करताना बजरंगबली की जय बोलून मतदान ते वोटिंग मशीनचं बटन दाबा सांगतायत, तर याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे की हे बंधन जे पूर्वी होतं, ज्याच्यावरनं हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता, मग तो योग्य होता, ती शिक्षा किंवा तुम्ही जे काही निर्णय घेतला तो योग्य होता की आता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात ते योग्य आहे, हे त्यांनी सांगणं मला असं वाटतं देशाच्या जनतेला आणि आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की आचारसंहितेत जर काय त्यांनी बदल केला असेल तर तो केव्हा केला, कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही. ते मला असं वाटतं की त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना.
राम मंदिराच्या दर्शनाचे आमिष कसली दाखवताय तुम्ही? इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात, त्या सत्तेमध्ये काय काय गोष्टी केल्या, मला असं वाटतं ह्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपकडून आमदार नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. गांधी परिवाराचं दिवस रात्र जे वकिली करताय, तुमच्या त्या नवीन मानसपुत्र राहुल गांधीजींना हाच प्रश्न विचारा. तुम्ही कितीही अडथळे आणा, कितीही दाढी कुरवळत बसा, तरी करोडोच्या संख्येने राम भक्त अयोध्याकडे जाणार, रामलल्ल्याचं दर्शन घेणार. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या इतके जवळ गेले, काँग्रेसचे विचार त्यांनी एवढा लवकर आत्मसात केले. दर्शनाला, प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाण्याकरता उद्धव ठाकरे अशा पद्धतीने विरोध करतायत. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याकरता अयोध्येला या, तर मी सुद्धा सोबत जातो, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी करणं होती. उद्धव ठाकरे यांनी तर निवडणूक आयोगाला पत्रच लिहिलंय. धर्माच्या नावावर मतं मागितली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता, याचा उल्लेख पत्रात केलाय. आता अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांना सूट का, असा प्रश्न पत्रात उपस्थित केलाय. प्रचार सभेत असं आश्वासन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे का, हे आम्ही तज्ज्ञांना विचारलं. हा जर इतिहास पाहिला आणि सर्वसाधारणपणे आपल्या देशाची राज्यघटना आणि त्यानुसार चालणारं कामकाज पाहिलं, तर जात धर्म या नावावर जाहीरपणे मतदान मागण्यास कायम प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि सातत्याने त्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. आत्ता शिवसेनेने याच मुद्द्यावर बहुतेक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडून खुलासा मागितला आहे. परंतु हा राजकीय भाग जरी बाजूला ठेवला शिवसेनेच्या भूमिकेचा, तरी ही वस्तुस्थिती आहे की आपल्या देशाची राज्यघटना आणि त्यातील तरतुदी आणि निवडणुकीविषयीचे नियम पाहिले तर जात आणि धर्म या नावावर मतदान मागणं गैर आहे, म्हणजेच तो निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो. निवडणूक आयोग डबल स्टँडर्डनं काम करत असल्याचा आणि भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा सूचक आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पत्रात करण्यात आलाय. राज ठाकरे यांनी सुद्धा याच मुद्द्यावर भाजपला चिमटे काढलेत. हा योगायोग नसल्याचं अनेक जाणकारांना वाटतंय. याला निवडणूक आयोग काय उत्तर देणार हे कळेलच. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. खरं तर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते अद्वै हिरे यांच्याबद्दल बोलतील अशी अपेक्षा होती. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं होतं. बनावट दस्तऐवज तयार करून जिल्हा बँकेची 7,46,00,000 रुपयांचं कर्ज त्यांनी उचलले. त्यातून गैरव्यवहार केला असा आरोप त्यांच्यावर आहे. रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात त्यांना आज 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अद्वै हिरे यांच्यासह 30 जणांविरोधात 30 मार्च 2023ला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 32 कोटींचा हा घोटाळा असून सहकार खाते निश्चितपणे यावर पुढची कारवाई करेल असे अप्रत्यक्ष संकेत मंत्री दादा भुसे यांनी काही महिन्यांपूर्वीच दिले होते. यात आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रपरिषद घेत अद्वै हिरेंची पाठराखण केली, पण या प्रकरणावर कधीतरी नंतर बोलू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाष्य करणं टाळलं. त्यांनी सगळा रोख भाजप, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग असा ठेवला. अवघ्या 15 मिनिटांच्या फरकानं ह्याच विषयावर अगदी असेच मत, फक्त ते आपल्या शैलीत मांडायला राज ठाकरेंनी घेतलेली पत्रपरिषद फार खोलात न जाताही योगायोग मात्र इंटरेस्टिंग होता. याच विषयावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, भाजपकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन केलं जातंय. उद्धव ठाकरे यांचा आरोप पटतो का? एक्सवरून तुषार आहेर, होय 2024ची लोकसभा निवडणूक 2019 सारखी साधी सोपी होणार नाही, निकाल सर्वांना अचंबित करणार. एक्सवरून स्वप्नील, मुंबई पालिका निवडणूक जवळ आली की 30 वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेला मराठी माणूस आठवतो.
एक्सवरून अमोल काते, राम मंदिर धार्मिक आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे, त्यात राजकारण नको. एक्सवरून आशुतोष देवधर, पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे ते विसरून रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसबरोबर गेले. त्यांचं नैराश्य राम मंदिरावर काढू नये. यूट्यूबवरून अनंत कुंभोजकर, यात चुकीचं काहीच नाही. निवडणूक प्रचारात आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे. यूट्यूबवरून विठ्ठल निर्वळ, विधान बरोबर आहे, पण ज्यांनी हिंदू विरोधी पक्षाला पाठबळ देण्याचं ठरवलं त्यांनी राम मंदिरावर बोलू नये. यूट्यूबवरून जितेंद्र गरुड, उद्धव ठाकरे आता सोनिया गांधी आणि शरद पवारांची भाषा बोलतायत. यूट्यूबवरून संदीप खानोलकर, राम मंदिर झालेच पाहिजे, आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. यूट्यूबवरून दीपक शेळके, यात काही नवल नाही, फक्त इव्हेंट करणे भाजपची सवय आहे. फेसबुकवरून विशाल कानडे, आपण सुद्धा काहीतरी डोळ्यासमोर ठेवा साहेब. किती दिवस ती वाघनकं, कोथळा, खंजीर, छाताड, मर्द आणि राहिलंच तर टोमणे मारणार. फेसबुकवरून शेखर काशेकर, आपण सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी वाजेंना पुन्हा कार्यरत केलं होतं. आणि आता वेळ झाली आहे या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, भाजपकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन केलं जातंय. उद्धव ठाकरे यांचा आरोप पटतो का? एकूण 30,000 मतं यूट्यूबवर आली. 85% लोकांनी होय म्हटलंय, 15%नी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 63% लोकांनी होय म्हटलंय, 37%नी नाही. आता बघूया फेसबुकचा कौल. एकूण 2,000 मतं. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39%नी नाही. एक्सवरून 1,500 मतं. 66% लोकांनी होय म्हटलंय, 34%नी नाही. शिवसेना पक्ष फुटल्यापासून उद्धव ठाकरे आपली राजकीय स्पेस शोधत आहेत. एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत युती केली, जी पुढे जवळपास 30 वर्ष टिकली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सेना भाजप युतीला महाराष्ट्रातील जनतेनं सत्ताही दिली. मात्र बाळासाहेबांनंतर हे चित्र बदलत गेलं. त्यातच मोदी शहांच्या नेतृत्वात भाजपही बदलत गेली. 2014 नंतर मोदींच्या फोर्समुळे काँग्रेसला जसं सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळावं लागलं, तसंच काहीसं उद्धव ठाकरेंबाबत महाराष्ट्रात झालंय. महाविकास आघाडीसोबत गेल्यापासून उद्धव ठाकरेंना वारसात मिळालेली कट्टर हिंदुत्वाची भूमिका सोडत सॉफ्ट सेक्युलर प्रतिमा स्वीकारावी लागली आहे. लोकसभेच्या सारीपाटात राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे हे सुद्धा आपल्याला येत्या 1-2 महिन्यात दिसेल अशी अपेक्षा. सध्या तरी या दोन्ही भावांनी, ठाकरे बंधूंनी भाजप विरोधाचा सूर तर लावला आहे, पण ही एकत्रित महफिल ठरेल की जुगलबंदी हे आज नाही तर निवडणुकीपर्यंत नक्की कळेलच. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत 0 आवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.